नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या या भागामध्ये आपण प्लेनिंग म्हणजेच रंधा मारण्याची पद्धत आणि रंध्याच्या वेगवेगळ्या भागांविषयी माहिती घेणार आहोत. हँडप्लेन किंवा रंधा हे लाकडी पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी आणि त्याचा आकार व्यवस्थित करण्यासाठी वापरले जाणारे एक पारंपरिक साधन आहे. लाकडाच्या तुकड्यावर असलेले अनावश्यक भाग काढून टाकण्यासाठी रंध्याचा उपयोग होतो. यामध्ये हँडप्लेन किंवा रंधा हे उपकरण लाकडाच्या पृष्ठभागावर सरळ रेषेत पुढे मागे फिरून लाकडात इच्छित बदल घडवून आणते. आजच्या या भागात आपण प्लेनिंग म्हणजेच रंधा मारण्याची पद्धत आणि रंध्याच्या वेगवेगळ्या भागांविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की प्लेनिंग लाकडामध्ये नेमका कोणता बदल करते. आपल्यासमोर एक खडबडीत असा लाकडाचा पृष्ठभाग आहे. त्यावर रंधा वापरल्यानंतर त्याच्यात दिसण्यात होणारा बदल आपण त्याच्याच पुढील जी इमेज आहे त्यामध्ये बघू शकतात. हाच जो परिणाम आहे तो साध्या लाकडाला विक्रीयोग्य वस्तूमध्ये रूपांतरित करतो. तुम्ही बघू शकतात की दुसऱ्या चित्रातील जो लाकडाचा पृष्ठभाग आहे तो एकदम गुळगुळीत आणि समतल आहे. हा बदल घडवून आणणारी गोष्ट म्हणजेच हँडप्लेन किंवा रंधा. आता आपण व्हिडिओमधील पुढच्या भागात एक रंधा वापरून दाखवणार आहोत आणि त्यानंतर आपण रंध्याचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला नेमके काय म्हणतात त्याविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार. आता आपण रंध्यांच्या पार्ट्स विषयी माहिती घेणार आहोत. आता हा माझ्याकडे एक रंधा आहे. त्याच्यात हे जे आहे ते रंध्याचे हँडल आहे. थोडंसं जवळ हे रंध्याचे हँडल आहे. हे फ्रंट हँडल किंवा नॉब याला म्हणतात. त्यानंतर हा जो पार्ट आहे तो सोलचा पार्ट आहे. हा फ्रेमचा पार्ट. त्यानंतर हा तुम्हाला इथं जो नट दिसतोय तो ब्लेड ॲडजस्टिंग नट याला असं म्हणतात. तर आपण त्याचं कार्य दाखवतो. हा आपला जो कॅपलेवरचा स्क्रू आहे आपण तो यूज केल्यावर हा जो नट आहे तो आपल्याला काम करतो. याने काय होतं की जे आपले रंध्याचं ब्लेड आहे त्याची आपण वर आणि खाली अशी मूवमेंट करू शकतो. त्यानंतर हे जे दोन पार्ट आहेत त्यातला हा जो पार्ट आहे तो चिप ब्रेकर याला असं म्हणतात. जेणेकरून लाकडाच्या ज्या चिप्स निघतील त्याचं तिथेच त्याचा ब्रेक होईल. आणि त्यानंतर आपल्याला हा जो खालचा ब्लेड आहे ब्लेडची डायरेक्शन तुम्ही बघू शकता कसं लावलं आहे. हे आपलं ब्लेड. त्यानंतर हा चिप ब्रेकरचा पार्ट. हा जो वरचा पार्ट याला लेवर कॅप असं म्हणतात जो आपण फिटिंगसाठी वापरतो. हा जो मागचा इथं पार्ट आहे याला म्हणतात लॅटरल ॲडजस्टमेंट लेवर. जेणेकरून आता रंध्याची तुम्ही मुवमेंट माझ्या बोटाच्या तुमचं पाहू शकता. थोडंसं सरकवण्यासाठी दोन्ही बाजूला सरकवण्यासाठी लॅटरल ॲडजस्टमेंट लेवर असं त्याला म्हणतो. आणि या स्क्रूने आपण जो ब्लेड ॲडजस्टिंग स्क्रू आहे त्याने जे ब्लेड आपलं वर आणि खाली आपण सरकू शकतो. हे असे सर्व पार्ट्स आहेत.